नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण 1 व 2 जून या 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, PIB यामधील परिश्रमाभिमुख घडामोडींचा आपण आढावा घेत असतो. चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. पहिली बातमी आहे, CBSEनं 12वीची परीक्षा रद्द केलेली आहे. कोरोनाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE यांनी 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काल नरेंद्र मोदी जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. इयत्ता 12वीचे निकाल दिलेल्या वेळेत वस्तुनिष्ठ निकषाच्या आधारे देण्यात येणार आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमधील जी अस्वस्थता होती त्याला आता पूर्णविराम मिळणे आवश्यक होते. या संदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण परीक्षा कधी होणार, शिक्षकांनी सिलेबस कव्हर केलेला नसेल किंवा पालकांचे जे संभ्रम होता तो आता सर्व दूर झालेला आहे. गेल्या वर्षीसारखेच काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असेल तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिस्थिती जी कोरोनाची आता वाढलेला संसर्ग आहे त्याची परिस्थिती आटोक्यात आल्यावर त्यांना हा पर्याय देण्यात येईल. परत ते परीक्षा देऊ शकतात. यानंतर दुसरी बातमी आहे, देशद्रोहाची व्याख्या तपासा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या कार्यक्रम आणि वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेली मतं ही सरकारवर जर टीका करणारी असली तरी ती देशद्रोही ठरत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय. देशद्रोह कायद्याची व्याख्या विशेषतः माध्यमांचे अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संदर्भात तपासून पाहणे आवश्यक असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय. कारण प्रत्येक वेळेस आपण पाहतो वर्तमानपत्र असतील किंवा माध्यम असतील हे ज्यावेळेस त्यांच्याकडून बातम्या प्रसारित होतात त्यावेळेस कधी कधी त्यांच्यावर कोणीतरी ज्यावेळेस एखादी केस दाखल करतं आणि त्यावेळेस ते सांगतं की देशद्रोह यामुळं झालेला आहे. मग त्याबद्दल त्यांनी हे सांगितलेलं आहे. TV5 आणि ABN आंध्रज्योती या तेलुगू वृत्तवाहिन्यांना या कारवाईपासून दिलासा मिळालेला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती LN राव आणि न्यायमूर्ती S रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनवाई झाली होती आणि त्यामध्ये हे निर्णय देण्यात आलेत. भारतीय दंडविधान म्हणजेच IPCच्या कलमाच्या 124 हा देशद्रोहाचा कलम आहे आणि 153 विविध समुदायामध्ये वैर वाढवणे या तरतुदींची व्याख्या विशेषतः प्रसारमाध्यमांचे अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात तपास पाहणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितले. वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेले कार्यक्रम आणि वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेली मते सरकारवर टीका करणारी असली तरी ती देशद्रोही ठरू शकत नाहीत असं खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलेलं आहे. वर्तमानपत्र असतील किंवा वृत्तवाहिन्या असतील त्यामध्ये काही बातम्या असतील किंवा काही लेख असतील किंवा वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणारे एखादा कार्यक्रम असेल यामध्ये जर सरकारवर टीका टिप्पणी झाली असेल तर ती देशद्रोही ठरू शकत नाही असं खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोण म्हणतो की गदा येते ती आता येऊ शकणार नाही. यानंतरची बातमी आहे, महामार्गावरून जे आपण पाहतो टोल वसुली केली जाते. केंद्र सरकार आता त्या टोल वसुलीच्या माध्यमातून काय करणार एक मॉडेल तयार केले, TOT टोल ऑपरेट अँड ट्रान्सफर. याद्वारे 85,000 कोटींचा निधी मिळण्याची त्यांनी एक योजना आहे. मग आपल्याला TOT मॉडेल काय पाहावं लागतं. मग स्थावर मालमत्ता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडे अशा मालमत्ता हस्तांतरित करण्यात येतील. त्यातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस आमंत्रण देण्यात येईल. सार्वजनिक निधीतून पूर्ण झालेले जे प्रकल्प आहेत त्याला बोली लावण्यात येईल. हे प्रकल्प खाजगी गुंतवणूकदारांना 30 वर्षासाठी चालवण्यात देण्यात येतील. यामुळे प्रकल्पाचं परिचालन आणि देखभाल करणं सोयीचं होईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचाही सहभाग सरकारला कमी करायचा हेतू आहे. म्हणजे बहुतांश वेळा काय होतं की गुंतवणूक सरकार करतं पण पैसे माघारी भेटत नाही. मग सरकार काय म्हणतं की असे प्रकल्प आम्ही उभी करू आणि ते प्रकल्प आम्ही टोल ऑपरेट अँड ट्रान्सफर पद्धतीनं त्यांना देऊन टाकू. त्यांनी आम्हाला एक रक्कम द्यावी. 30 वर्षामध्ये त्यांनी तो टोल टोल आणि ज्या पद्धतीने त्यांनी रक्कम वसूल झाली की 30 वर्षानंतर ती सरकारकडे येईल. अशा प्रकारचं त्यांनी एक मॉडेल तयार केलेलं आहे. यानंतरची बातमी आहे, पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन आता 56.1% पोहोचले. पायाभूत सुविधा म्हणजे त्याला कोर इंडस्ट्री म्हणलं जातं. ह्या 8 कोर इंडस्ट्री आहेत. ह्या आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात कोणकोणत्या आहेत काय आहेत या संदर्भात नेहमी आपल्याला व्यवस्थित पाहावं लागतं. तर वाढलेल्या उत्पादनामुळे एप्रिल महिन्यामध्ये जे 8 पायाभूत क्षेत्र आहेत म्हणजे कोर इंडस्ट्री आहेत यांचं उत्पादन वाढून 56.1% पोहोचलंय. नैसर्गिक वायू असतील, स्टील, सिमेंट आदीच्या उत्पादनामध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. लॉकडाऊन होता मागच्या वर्षी त्यामुळं सर्वच इकॉनॉमिक जी होती ग्रोथ ती कमी झाली होती. यानंतर परत आपण लॉकडाऊन उठवला, व्यवस्थित सुरू झालं, परत सेकंड वेव्ह आली कोरोनाची. यामध्ये परत आपल्याला टाळेबंदी करावी लागली होती. यामुळेच मग नंतर उत्पादन कमी जास्त होत असताना जे कोर इंडस्ट्री असते त्यामध्ये जर
वाढ झालं तर असं समजलं जातं की बाबा देशाची इकॉनॉमीमध्ये कुठंतरी आर्थिक विकास व्यवस्थित होतोय, डेव्हलपमेंट होते. या अनुषंगाने हे 8 जे आहेत कोर इंडस्ट्रीज पायाभूत क्षेत्र पाहावी लागतात. आता यांचं वेटेज काय आहे? कोळशाचा आहे 10.33%, कच्च्या तेलाचा आहे 8.98%. यानंतर रिफायनरीचं सगळ्यात जास्त आहे ते पाहावं लागतं 28.04%. स्टील आहे 17%, सिमेंट आहे 5%, सगळ्यात कमी आहे फर्टिलायझरचं 2.63% आणि इलेक्ट्रिसिटी 19.85%. हे क्रमानं सुद्धा तुम्हाला लावायला UPSC MPSC या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि कोणते पायाभूत क्षेत्र आहेत हे लक्षात असू द्या, जेणेकरून परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्हाला ते सोडवण्यास मदत होऊ शकते. यानंतर पश्चिम आफ्रिकेच्या गटातून मालीला निलंबित करण्यात आले. माली हा देश आहे आफ्रिकेमध्ये. तिथं काय झालं होतं, मागील आठवड्यात उठावाची पार्श्वभूमी झाली होती आणि त्यानुसार रविवारी मालीला पश्चिम आफ्रिकेच्या नेत्यांनी जो विभागीय गट आहे त्यांचा त्यातून निलंबित केले. घानाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मालीतील राजकीय संकटावर आयोजित जी तातडीची बैठक होती त्यानंतर ही माहिती दिली की तो उठाव झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांचा आम्ही सदस्यत्व रद्द करतोय. मग हे कोणते देश आहेत पश्चिम आफ्रिकी गटामध्ये हे पाहू लागतं. माली आहे, नायगर आहे, चाड, आणखी नायजेरिया असेल किंवा कॅमेरॉन असेल, गुनिया असेल, परत आणखी सिरियालिओन असेल, सेनेगल असेल, हे सर्व देश आपल्याला पाहावे लागतात. आता आपल्याला मग पश्चिम आफ्रिका गटाबद्दल माहिती पाहावी लागते. तर इकोवास, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट असं हा ग्रुप आहे. हा ग्रुप आहे रिजनल पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक युनियन ऑफ 15 कंट्रीज लोकेटेड इन वेस्ट आफ्रिका. ज्या पश्चिम आफ्रिकेमध्ये 15 देश आहेत त्यांचा हा एक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या स्थापन झालेला एक संघ आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? फेडरल कॅपिटल टेरिटरी नायजेरिया. प्रेसिडेंट कोण आहेत? काड्रे रिझायर ओनड्रेंगो. फाउंडर कोण आहेत? तर ह्याची फाउंडेशन म्हणजे कधी याची स्थापना झाली तर लागोसच्या ट्रिटीनुसार. कधी झाली स्थापना? 28 मे 1975. कुठं? लागोस, नायजेरिया. कोणकोणत्या भाषा आहेत तिच्या? ऑफिशियल लँग्वेज त्याला म्हटलं जातं इंग्रजी, फ्रेंच आणि पोर्तुगीज. सबसिडरी कोण आहे त्याला? वेस्ट आफ्रिकन इकॉनॉमिक अँड मॉनिटरी युनियन ही त्याची सबसिडी आहे. हे लक्षात असू द्या. एवढी सगळी माहिती पाहावी लागते आणि त्याचा लोगो काय हे पाहून घ्या. UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. संस्थेबद्दल आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या सिलेबसचा घटक आहे. पेपर 2 मध्ये MPSC मेन्स आणि सर्व पूर्व परीक्षेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. यानंतरची बातमी आहे अपत्य धोरणात आता चीनमध्ये बदल केला आहे. चीनचं 1 नेशन 1 चाइल्ड पॉलिसी होती, एकच मूल. कारण त्यांची लोकसंख्या एकदम वाढत होती आणि त्या लोकसंख्येच्या ह्याच्यासाठी त्यांनी 1 नेशन 1 चाइल्ड पॉलिसी सुरू केली. पण त्याचे परिणाम काय झाले? त्यांची जी लोकसंख्याची गणना आता झाली 2021 मध्ये, त्यामध्ये त्यांच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची लोकसंख्या जास्त रुळून आली आणि तरुणांची कमी. म्हणून त्यांनी आता धोरण घेतलंय की आता अपत्य धोरण आहे ते आता बदलायचं. मग कमवत्या हातांची घटती आणि वृद्धांची वाढती संख्या लक्षात घेऊनच चीननं आपल्या अपत्यविषयक धोरणात बदल करण्याचे संकेत दिलेले आहेत. चीनी दाम्पत्यांना 3 अपत्यांना जन्म देण्यासाठी लवकरच परवानगी दिली जाणार आहे. भारतामध्ये हम दो हमारे दो आहेत, चीनमध्ये आता हम दो हमारे 3. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने यावर्षी निर्णय घेतलेला आहे. चीननं 11 मे रोजी ताज्या जनगणनेचा तपशील जाहीर केला होता. त्यामध्ये चीनच्या लोकसंख्येत किंचित वाढ होऊन ती 1.4 अब्जावर पोहोचल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र यामध्ये 65 वर्षावरील नागरिकांचं प्रमाण वाढलं होतं आणि तरुणांची संख्या कमी झाली होती. या धोरणासंदर्भात मग चीननं काय केलं? तरुणांची लोकसंख्या जास्त पाहिजे, कष्ट करणारे हात जास्त असतील तर देशाचे विकास लवकर होते, म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीनं चीनमध्ये 1980 मध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला होता. त्याचे परिणाम बघा 30 वर्षांनी दिसून आले. म्हणून कोणतीही योजना किंवा कोणतेही धोरण आखत असताना भविष्यकालीन ते फायद्याचं आहे का तोट्याचं हे बघूनच ठरवलं गेलं पाहिजे. हे चीनच्या लोकसंख्येच्या धोरणानुसार दिसून आलेलं आहे. यानंतर महत्त्वाची बातमी आहे मराठा समाजातील गरिबांना आता लाभ झालेला आहे. खुल्या प्रवर्गासाठी 10% आरक्षण आहे, ज्याला EWS रिझर्वेशन म्हणतात, ते त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा मराठा आरक्षण रद्द ठरवलं त्यानंतर आता राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. शासकीय नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशात हे आरक्षण लागू असेल. राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना यातून आता दिलासा मिळणार आहे. हे लक्षात असू द्या. मराठा आरक्षण सध्या गाजलेला विषय, त्यानुसारच राज्य सरकारने काही निर्णय घेतलेत. यानंतर डॉक्टर अमर्त्य सेन यांना प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस पुरस्कार भेटलेला आहे. जे नोबेल पुरस्कार मिळवणारे शास्त्रज्ञ आहेत अमर्त्य सेन, भारतीय वंशाचे आहेत, त्यांना हा पुरस्कार आता भेटलेला आहे. मानवी विकासाचे अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडणारे म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे त्याचा अर्थशास्त्रीय सिद्धांत ज्यांनी मांडला ते डॉक्टर अमर्त्य सेन यांना स्पेन प्राइज फाउंडेशनचा समाजशास्त्रीय प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस हा 50,000 युरोचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गरिबी दूर करण्याचा आणि मानवी विकासासाठी प्रतिमाने विकसित करण्याचा सेन यांचा प्रयत्न जगभर वाखाणला गेला आहे. 1943 मध्ये बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाचा त्यांचा अभ्यास त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. 1943ला इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेस बंगालमध्ये दुष्काळ पडला होता आणि कित्येक जणांचा बळी गेला होता. त्यानिमित्त त्यांनी तो अभ्यास केला होता आणि इंग्रजांना सांगितलं होतं की तुमच्या अदृष्टिकोनामुळेच जास्त प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे. यानंतर विकास दराचा नीचांक झालेला आहे. देशातील अर्थव्यवस्थेची 40 वर्षाची निराशाजनक पार्श्वभूमी करोनामुळे झालेली आहे. करोना संकटानं हा मोठा तडाखा देशासाठी बसलेला आहे. भारताची उभरती अर्थव्यवस्था असं म्हणलं जातं, पण टाळेबंदीमुळं हा परिणाम झालेला आहे. 40 वर्षापूर्वी म्हणजे 1979 या वर्षात आर्थिक विकास दर किती होता? उणे 5.2%. त्यानंतर प्रथमच विकास दर आता 7.3% घसरला आहे. आपण इथं पाहू शकतो जीडीपीतील काय बदल झालेले आहेत. 2012-13ला 5.5 आहे, 13-14ला 6.4 असं करत करत आपण पॉझिटिव्ह पद्धतीनं म्हणजे सकारात्मक 4.0 हा 2019-20ला होता, पण 2020-21ला बघा वजा 7.3% झालेला आहे. पहिल्या तिमाहीत तर वजा 24.4 होता, त्यानंतर दुसऱ्या तिमाहीमध्ये किती वजा 7.4, तिसऱ्यामध्ये 0.5% वाढ झाली आणि चौथ्यामध्ये 1.6% हे झालेलं आहे. प्रत्येक कामगिरी आपण 20-21 मधली पाहिलेली आहे तिमाहीतली. यामध्ये आता वजा 7.3% 20-21ची कामगिरी आहे. जीडीपीतील जो आहे चेंज ते आपल्याला पाहता येतो. त्यामुळं भारतीय विकास दरासाठी आता उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला गुंतवणूक सर्वात महत्त्वाची ठरेल. यानंतरची बातमी आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे 2021ला आपण साजरा करतो. तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध ही जागतिक तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना आहे. भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे सुमारे 1.3 दशलक्ष तर प्रतिदिन 3,500 जणांचा मृत्यू होतो. यामुळे निर्माण होणारा मानसिक आणि आर्थिक ताण बऱ्याच अंशी टाळता येण्यासारखा आहे. तंबाखू सेवनामुळे होणारे मृत्यू आणि आजाराव्यतिरिक्त तंबाखूचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावरही होत असतो. साधारण तंबाखू आपण जास्त खाण्यामुळे कधी कॅन्सर असेल, कधी फुफ्फुसाचे रोग असतील, आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होत नाही. मग यासाठी तंबाखू न खाणं, यासाठी आपण 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करतो. सरकार आणि राज्य सरकारच्या निरंतर प्रयत्नामुळे तंबाखू सेवनाचे प्रमाण 2009-10 मध्ये जे 34.6% होतं ते 6% कमी होऊन किती 2016-17 मध्ये 28.6% राहिलेलं आहे. आता तंबाखू नियंत्रणासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 मध्ये ही तरतूद केली होती. त्यामध्ये 2025 पर्यंत तंबाखूचा वापर 30% कमी करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. ई सिगारेटच्या धोक्यावर मात करण्यासाठी निश्चित आणि काय केलं होतं, आपण एक धोरण निश्चित केलं होतं. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट बंदी विधेयक 2019ला आणलं होतं. ते विधेयकही पास झालेलं आहे. या विधेयकामध्ये ई सिगारेटच्या उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. महत्वाचं आहे तंबाखू विरोधी दिन 31 मे याची कन्सेप्ट काय आहे, म्हणजे आता मोठो काय किंवा याचं उद्दिष्ट काय आहे हे सर्व पाहून घ्या. आणि यासाठी आपण जे हे ठेवलं होतं तिचं वाक्य, ध्येयवाक्य, ते तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध 2021ची ही संकल्पना आहे. यानंतरची बातमी आहे एमबीटॅग. एमबीटॅग म्हणजे काय, असं यूपीएससी किंवा एमपीएससी विचारू शकते. तर एमबीटॅग हे पंजाबमधील IIT रोपार यांनी शीत साखळी व्यवस्थापनासाठी म्हणजे कोल्ड स्टोरेज लिंकेजसाठी भारतातील पहिली स्वदेशी तापमान डाटा लॉगर विकसित केला आहे. लस, रक्त आणि अवयव तसेच अन्न, दूध यासारख्या नाशवंत वस्तूच्या सुरक्षित वाहतुकीसाठी देशाचे अशा प्रकारे पहिलेच माहिती तंत्रज्ञान उपकरण आहे. आता पंजाबमधील IIT आहे म्हणजे भारतीय तंत्रसंस्था रोपार यांनी नाशवंत उत्पादनं, लस असेल, रक्त असेल, अवयव असेल यांची ने-आण करताना प्रत्यक्ष तिथल्या तापमानाची नोंद करणारे अशा प्रकारचे पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण एमबीटॅग विकसित केलेलं आहे. आता नोंद केलेल्या तापमानामुळे काय होईल, जगभरातून कोणत्याही ठिकाणाहून आणलेली ती विशिष्ट वस्तू वापरासाठी योग्य आहे की तापमानातल्या फरकामुळे खराब झाली आहे हे समजण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आता कोविड-19 ची लस आहे आणि त्या लसीबरोबर रक्त आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. USB उपकरण म्हणून विकसित करण्यात आलेले एमबीटॅग एकदा चार्ज तुम्ही केलं तर लगतच्या भोवतालचे उणे 40 ते +80 डिग्री तापमानापर्यंत याची 90 दिवस नोंद करू शकते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात जे आता सध्या उपकरण उपलब्ध आहेत ते 30 ते 60 दिवसाची डाटा नोंद करू शकतात, पण हे 90 दिवसाचं करू शकतं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतरची खेळ जगतातली बातमी आहे. आशियाई बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत आपल्या संजीतनं सुवर्णपदक पटकावले. शिव थापा आणि अमित पंघल यांना रौप्य पदक मिळाले. भारताला 15 पदकं मिळालीत. यामध्ये आशियाई बॉक्सिंग स्पर्धा जी आता अजिंक्यपद होती त्या संदर्भात पाहावं लागतं. दुबईत ही स्पर्धा पार पडली. पुरुषांच्या 57 किलो गटात अंतिम लढतीमध्ये मंगोलियाच्या बतारसुक
चिन जोंग याने शिवथापावर 3-2 अशी मात केली. या स्पर्धेत भारताने 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 ब्रांज पदके मिळवली आहेत. एकूण 15 पदके मिळवलेली आहेत. आता आपल्याला पाहावं लागतं एक दृष्टिक्षेप या स्पर्धेवर. संजीतने मिळवलेल्या यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताचे दुसरं सुवर्णपदक आहे. महिलात पूजा राणीने रविवारी सुवर्णपदक मिळवलं होतं. भारताने या स्पर्धेत 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 ब्रांज पदके मिळवलेले आहेत. आशियाई बॉक्सिंग स्पर्धा आपल्याला लक्षात असू द्या, कारण बॉक्सिंग, कुस्ती भारतात पदकं मिळवण्यासाठी महत्त्वाचा खेळ आहे. नेमबाजीमध्ये पण आपण चांगल्या पद्धतीनं पदकं मिळवली आहेत. त्यामुळे 3 खेळावर भारताचं विशेष लक्ष असतं. यानंतर 1 कोटी जणांना आता रोज आपल्याला डोस मिळणार आहे. 1 जूनपासून बऱ्यापैकी असं होतंय. आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देशात आता जुलैपासून आपण बऱ्यापैकी 1 कोटी डोस प्रत्येक दिवसाला, म्हणजे डिसेंबरपर्यंत आपल्या लसीकरणाचं उद्दिष्ट सुद्धा साध्य होणार आहे. जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत देशात दररोज 1 कोटी नागरिकांना लसीकरणाची पुरेशा लसी उपलब्ध होतील अशी माहिती केंद्र सरकारनं मंगळवारी दिलेली आहे. देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य सुद्धा करत आहे. यासोबत राज्य, केंद्रशासित प्रदेशांना लसीची थेट खरेदी करण्याची सुविधा सुद्धा केंद्र सरकारनं उपलब्ध केलेली आहे. चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड प्रतिबंधक वर्तन यासह लसीकरण हा देखील सरकारच्या महामारी विरोधात, जी कोविडची महामारी आहे त्याच्या विरोधातल्या लढ्यातील महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. त्यानंतरची बातमी आहे, घटत्या रुग्णसंख्येचा दिलासा भेटलेला आहे. कोविड-19मुळे आता भारतामध्ये रुग्ण घटत आहेत. देशात मागील 24 तासात 1,27,510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 54 दिवसात ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, म्हणून हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे 60 दिवस 1 लाट राहते असं धरूनच आता आपल्याला चालायला पाहिजे. यानंतरची बातमी आहे, WHO कडून कोरोना विषाणूचे नामकरण केले गेलेलं आहे. भारतामध्ये म्युटंट झालेला, म्हणजे स्वतःच्या जनुकीमध्ये ज्यानं बदल केला असा तो व्हायरस, त्याचं नाव, कोरोना विषाणूचं नाव काय, B1.617.1 व B.1.617.2 या प्रकारांना जागतिक आरोग्य संघटनेने अनुक्रमे कप्पा आणि डेल्टा अशी नावे दिलेली आहेत. आता शास्त्रीय नावामधून होणारा गोंधळ टाळण्यासाठी ग्रीक आद्याक्षरांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, झेटा ह्याचे आता नामकरण केलेलं आहे. आता शास्त्रीय नावामधून होणारा गोंधळ जो आहे तो टाळला गेला पाहिजे. कारण का, एखाद्या देशाचं नाव दिलं तर त्या देशाची मानहानी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचं वर्णनाचं नाव दिलं तर त्यामुळं ते चुकीचं ठरू शकतं. म्हणून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. हे दोन्ही प्रकारचे जे व्हायरस आहेत B.1.617 हे सर्वप्रथम भारतात आढळले होते, म्हणून याला इंडियन व्हेरियंट म्हणलं जायचं. हे चुकीचं होतं. आपण आक्षेपही घेतला होता, कारण WHO असं म्हणलं नव्हतं. म्हणून हे आता आपल्या भारतानं सांगितलं होतं की आक्षेप नोंदवल्यानंतर आता हे 3 आठवड्यापूर्वी आपण आक्षेप नोंदवला होता आणि त्यानंतर हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आरोग्य संघटनेने नवीन नामकरण प्रणालीची घोषणा करताना ही सोपी नावे आणि सुलभ असतील असंही सांगितलेत आणि ती विचार करून विकसित केल्याचंही म्हणलेलं आहे. आता यामध्ये B.1.617.1 यासाठी भारत आणि .2 सुद्धा आहे, त्यासाठी भारत आहे. याचं नाव कप्पा आणि डेल्टा आहे, आत्ताच आपण पाहिलं. B.1.1.7 ब्रिटन मध्ये हा विषाणू आढळला, याचं नाव अल्फा ठेवलेलं आहे. B.1.351 दक्षिण आफ्रिकेत आढळला, बीटा नाव ठेवलंय. P.1 ब्राझील गॅमा, P.2 ब्राझीलमधील झेटा अशी नावं दिलेली आहेत. लक्षात असू द्या, जोडायला हवं म्हणून कधी कधी येऊ शकतं, पण हे काय आहे हे असं पण विचारू शकतात, तर यामुळं ही माहिती लक्षात असू द्या. आता हवामान बदल जीवघेणा आहे असं लक्षात आलेलं आहे. कारण 3 दशकामध्ये उष्मामुळे झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे 1/3 मृत्यूंना मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या जागतिक हवामान बदल कारणीभूत असल्याचं अभ्यासातून समोर आलेलं आहे. एवढं तापमान वाढतंय की आता मृत्यूसुद्धा उष्माघाताने वाढलेले आहेत काही देशामध्ये. भारतात सुद्धा कधी कधी तसं होतं. त्यामुळं 3 दशकामध्ये उष्मामुळे जे मृत्यू झाले त्यातले 1/3 मानवी हस्तक्षेपामुळे झालेले आहेत. कारण आपण पाहतो वनवा लावला जातो, कुठं काय होतं, किंवा आपण जे प्रदूषक बाहेर फेकले जातात, जसं की 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, पेट्रोल डिझेलचं जे धूर बाहेर पडतो त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. यामुळं कार्बन डायऑक्साईड हीट शोषून घेतो ते तिथंच राहतं, त्यामुळे पृथ्वी आता तापते. यामुळेच हवामान बदलल्यामुळे काय होतं, उष्माघात जर वाढला तर उष्णतेमुळे कित्येकांचे बळी जातात आणि त्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक हवामान बदल जो झाला त्यामध्ये उष्मामुळे जे मृत्यू झाले त्यातले 1/3 मानवी हस्तक्षेपामुळे झालेत असं निष्कर्ष काढले गेलेला आहे. यानंतरची बातमी आहे, हस्तलिखिताचा लिलाव होणार आहे आयझॅक न्यूटनच्या त्या द प्रिन्सिपिया हे आयझॅक न्यूटननं लिहिलेलं आहे. त्याचा हस्तलिखितातील पानांचा लंडन येथील पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. साधारण 6 ते 9 लाख पौंड या लिलावातून मिळणे अपेक्षित आहे. हे प्रिन्सिपिया बुक लक्षात असू द्या, फिलॉसॉफी नॅचरलिस्ट प्रिन्सिपिया मॅथमॅटिसिया हे आणि आयझॅक न्यूटन अलीकडे दाखवलेलं चित्र आहे.
हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर लोकमतला एक लेख आलेला आहे 5G बद्दल. जुही चावला म्हणते ते बरोबर आहे का? जुही चावलाचं मत होतं की 5G बॅन केलं पाहिजे. यामुळे काय होतंय, जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे आणि यासाठी तिनं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे. सांगायचं असं की जे 5G तंत्रज्ञान आहे यामध्ये जे किरणोत्सारी किरणे बाहेर पडतात ते मोजण्यासाठी SAR ही एक आपण तयार केलेलं आहे. मग या SARनुसार ठरवलं जातं की नक्की काय आहे. तर SAR म्हणजे काय, स्पेसिफिक ॲब्सॉर्प्शन रेट. यामुळे शरीरामधल्या पेशीमध्ये जे घुसण्याची क्षमता आहे किरणोत्सार ते म्हणजे SAR असतं आणि याचा आपण अभ्यास केल्यानंतर आपण त्या मोबाईलवर SAR व्हॅल्यू लिहिलेली असते. हे पाहूनच मोबाईल घेतले जातात. मग जुही चावलाचं मत आहे 5G टेक्नॉलॉजी आल्यानंतर यामध्ये जे आपण हे स्पेक्ट्राचे बँड आहेत ते जरा जास्त फ्रिक्वेन्सीचे वाढवलेले असतील. त्यामुळे काय होईल, आपल्या शरीरात धोका निर्माण होईल. आणि ते सांगत असताना आपण विज्ञान शासकीय वरदान हा निबंध लिहिताना हे मुद्दे यातील काय महत्त्वाचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. काय काय आहे, अतुल कहाते आहेत लेखकाचे माहिती तंत्रज्ञान अभ्यासक आहेत. मराठीत साध्या सोप्या भाषेत त्यांनी विज्ञानाबद्दल व्यवस्थित माहिती दिली. 5G तंत्रज्ञानामध्ये काय 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 फायदे आहेत, काय काय तोटे आहेत, या अगोदरचा काय अभ्यास झाला आहे हे सर्व या लेखामध्ये तुम्हाला वाचायला भेटेल. लेख हा चांगल्या पद्धतीने वाचा. 5G संदर्भात माहिती चांगली आहे. यानंतर विज्ञान जगतातली घडामोडी. मंगळ ग्रहावर ढग आणि ज्वालामुखी आढळलेले आहेत. मंगळावर ज्वालामुखी तसेच तेथील आकाशात ढग असल्याचा शोध नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरनं लावलाय. या ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन जी संस्था आहे हिनं रोव्हर तिथे उतरवलं होतं आणि या ग्रहावरील एलिजियम प्लॅनेटिया या पृष्ठभागावर 50 कोटी ते 25 लाख वर्षापूर्वी जे ज्वालामुखीच्या खुणा तिथं आढळलेल्या आहेत. आता ज्वालामुखीच्या विवरातून राख हवेत 10 किमीपर्यंत उडतच असते आणि मंगळावरही कित्येक लाख वर्षापूर्वी अशा घटना घडल्या असाव्यात असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हणलेलं आहे. तिथं हवामान कसं आहे, कोरडे विरळ आणि हवामान आहे. मंगळावरील आकाशात ढग जमा झाल्याचे छायाचित्र क्युरिओसिटी रोव्हरनं टिपलेलं आहे. मंगळावर कसं विरळ आणि कोरडं हवामान असून तिथं आकाशात ढग जमा होणे ही दुर्मिळ बाब आहे. त्यामुळं या घटनेचा खगोलशास्त्रीय अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत. यानंतरची बातमी आहे खाजगी रुग्णालयांच्या मनमानी दराला चाप लावलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले आहेत महाराष्ट्राच्या. सामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. शहरी वर्गीकरणानुसार शुल्क आकारलं जाईल. कारण आपण पाहतो कोविडच्या काळात आवाजची सव्वा बिल आली आणि माणूस मग कर्ज बाजारी किंवा घरचं सोनं विकून काय विकून बिल भागवायला लागला आणि पेशंट घरी आणायला लागला. मग हे सांगायचं आहे की आता राज्य सरकारने चाप घातलाय. तुम्ही किती पैसे घ्यायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे. शहराचं वर्गीकरण केलेलं आहे त्यानुसार नवे दर असतील. मग यामध्ये अ वर्ग शहरं, ब वर्ग शहरं आणि यानंतर परत क वर्ग शहरं असं केलेलं आहे. आता व्हेंटिलेटर ICU मध्ये अ वर्ग शहरासाठी 9,000 रुपये तर ब वर्ग शहरासाठी 6,700 रुपये आणि क वर्ग शहरासाठी 5,400 रुपये तुम्ही आकारू शकता. 5,400 रुपये क वर्ग, ब वर्गासाठी 6,700 रुपये आणि अ वर्गासाठी 9,000 रुपये व्हेंटिलेटर व ICU साठी आता चार्जेस घेतले जातील. हे सर्वात महत्त्वाचं होतं कारण कुणी किती पैसे लावायचे. त्यामुळं कोविडचा पेशंट हा कदाचित ते पैसे नसल्यामुळे सुद्धा दगावू शकत होता. म्हणून सरकारने निर्णय घेतलेले एकदम चांगले आहेत. उपचाराचा खर्च प्रति दिवस किती असेल हे त्यांनी आता निश्चित केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी वर्गवारी करून त्याचा दर असेल. यामध्ये जास्त असेल तर त्याचं ऑडिट होत असतं. यानंतर केरकर जे संग्रहालय आहे पुण्यामध्ये जे केरकर संग्रहालय आहे त्याला जर्मनीचा अर्थसहाय्य भेटणार आहे. संवर्धनासाठी जी मदत होणार आहे त्यासाठी करारावर स्वाक्षरी झाली. राजा दिनकर केरकर संग्रहालय पुण्यामध्ये त्याला ग्रीन क्लीन अँड स्मार्ट म्युझियम या प्रस्तावाला जर्मनीचे परराष्ट्र मंत्रालय आणि मुंबईतील जर्मनी दूतावासामध्ये जी मान्यता होती ती आता मिळालेली आहे. या प्रकल्पांतर्गत संग्रहालयाला प्रस्तावित उपक्रमासाठी जर्मन परराष्ट्र मंत्रालयातर्फे 40 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्रालय हे एक सांस्कृतिक संवर्धनासाठी योजना राबवत असतं. त्यामध्ये ऐतिहासिक ठेवा असलेल्या संग्रहालयांच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. याच मदतीतून केरकर संग्रहालयाला ह्या योजनेसाठी त्यांनी प्रस्ताव पाठवल्यामुळे त्यांना मदत भेटलेली आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालय पुण्यातील सर्वात मोठे संग्रहालय. भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहासाच्या साक्षीदार असलेलं 23,000 अधिक दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालयात जतन केलेले आहेत. वस्तू आहेत, लिखित आहेत, याचं तिथं जतन केलं जातं. दरवर्षी विविध राज्यातून परदेशातून पर्यटक संग्रहालयास भेट द्यायला येत असतात. पुण्यामध्ये कोणाला तर आपल्याला फक्त सारसबाग, दगडूशेठ हलवाई, गणपती असलंच माहीत असतं. पण असे काय पुण्यामध्ये आहे ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वारसा जपणारी काही संग्रहालय आहेत. ही पाहून आपणही आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो. म्हणून तुम्ही पुण्यामध्ये आला तर ही संग्रहालय अशी बघत जावा. यानंतर शिवराज्याभिषेक दिन आता शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून रोजी साजरा होणारा जो शिवराज्याभिषेक सोहळा असतो त्यामध्ये शिवराज्याभिषेक दिन आपण 6 जूनला साजरा करतो. तो आता ग्रामविकास विभागातर्फे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 जून 1674 म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. आणि तो दिन आपण शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतो. पण आता राज्य सरकारनं ठरवलंय, राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं सांगितले की शिवस्वराज्य दिन म्हणून आपण तो आता साजरा करणार आहोत. शासनाच्या परिपत्रकामध्ये असं आता शिवस्वराज्य दिन म्हणून असं उल्लेख केले जाईल. यानंतरची बातमी आहे, चीनमध्ये नवा बर्ड फ्लूचा विषाणूचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. चीनमध्ये H1N3 हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे. मानवात हा विषाणू आढळण्याची पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेनं जे आहे, राष्ट्रीय आरोग्य आयोग याने ही घोषणा केली. याचे साथीत रूपांतर होण्याची शक्यता आता कमी आहे असं त्यांचं मत आहे. पण बर्ड फ्लू आता आलेला आहे. कोरोना गेला, परत बर्ड फ्लू आला. नुसते व्हायरसच येतात आणि त्या विषाणूमध्ये काय होतं, संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो आणि मग आर्थिक काय होतं, संकट येतं. आर्थिक संकट आले की गरिबीत वाढ होते. यानंतरची बातमी आहे, इफ्कोकडून द्रव रूपातील नॅनो युरियाचे उत्पादन करायला सुरुवात केलेली आहे. आता युरियाचा अतिवापर आपण पाहतो. नायट्रोजनची आपल्याला तिथं गरज असते शेती करताना. नायट्रोजन संयोगातील जी खतं आपण वापरतो त्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. उत्पादक पोते एवढी युरियाची गरज आता अवघ्या 1/2 लिटरच्या बाटलीतून पूर्ण होणार आहे. गुजरातमध्ये इफ्कोचा जो कलोल ते प्लॅन्ट आहे संशोधन व परीक्षण करणारा, त्यामध्ये नॅनो युरिया लिक्विडची आता निर्मिती केली जाते आणि त्याचे टेस्ट पण झालेले आहेत. आणि त्यामुळं इफ्कोचं हे महत्त्वाचं आहे. यानंतर महाराष्ट्रात दारूबंदी झाली. या संदर्भात लोकसत्तामध्ये लेख आला होता. त्यामध्ये महत्त्वाचं मी आहे ते सांगतो. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 महाराष्ट्रामध्ये लागू आहे. दारूबंदीसाठी 3 समित्या नेमण्यात आल्या होत्या. संजय देवताळे समिती, खेमनार समिती आणि रमानाथ जहाज समिती. दारूबंदीसाठी आंदोलन कुणी केलं होतं तर परोमिता गोस्वामी नागपूरच्या विधान भवनावर त्यांनी मोर्चा काढला होता. सध्या दारूबंदी असणारे कोणते जिल्हे आहेत तर वर्धा व गडचिरोली. तर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी सध्या उठवलेली आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. रमानाथ जहाज समितीने सांगितलं होतं. तिचे रिकमेंडेशन स्वीकारून आता हे राज्य सरकारनं चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवली. त्यामुळेच लोकसत्तामध्ये लेख आला होता. त्याची मी एक मुद्देसूद माहिती दिलेली आहे. आता सैन्य दलासंदर्भात माहिती आहे. शैक्षणिक कोर, सैन्य शैक्षणिक कोरचा 100वा वर्धापन दिन भारतीय लष्कराकडून साजरा करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने सैन्य शैक्षणिक कोरचा AEC आर्म एज्युकेशनल कोरचा 100वा वर्धापन दिन 1 जून 2021 रोजी साजरा केला. SECच्या इतिहासाला 1921 पासून सुरुवात झाली होती. भारतीय जवानामध्ये तेव्हा निरक्षरतेचे प्रमाण अधिक होतं. त्यासाठी SECची स्थापना केली होती. संघटनात्मक गरजा लक्षात घेऊन AEC यांनी काय केलं होतं, या कालावधीत शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाचा प्रगती व्हावी यासाठी उल्लेखनीय विकासाचं काम करण्याचं हाती घेतलं होतं. त्याचं AECचं हे पाहून घ्या कसं आहे ते. आता या कोरद्वारे काय केलं जातं, विविध प्रकारचे प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये कार्यालयीन सेवेचाही समावेश आहे. उदाहरणार्थ नकाशा वाचन प्रशिक्षण, नियुक्तीपूर्वीचे अकादमिक प्रशिक्षण, परदेशी भाषा शिकवण्याची क्षमता संवर्धन करायचं, लष्करी संगीत असेल, माहितीचा अधिकार कायद्याचा कसा वापर करायचा, त्याची हाताळणी कशी करायची, देशभरातील राष्ट्रीय ज्या लष्करी शाळा आहेत किंवा सैनिकी शाळा आहेत त्या तरुणांना घडवायचं हे काम यामध्ये आहे. आता सैनिकी विभाग आणि संबंधित शिक्षण संस्था असतील किंवा शिक्षण सुरू राहण्यासाठी काही उपक्रम असतील, यासाठी इग्नू सैन्य शिक्षण प्रकल्प, IAEP आणि NIOSचा शिक्षण प्रकल्प, तसेच भारतीय लष्करासाठी NEPIA यासारख्या अनौपचारिक शैक्षणिक संस्था आहेत, यांनी काही कार्यक्रम सुरू केलेत आणि त्या कोर्ससाठी राबवत असतात. मग आपल्याला यामध्ये इग्नू म्हणजे काय आहे, IAEP काय आहे, NEPIA काय आहे, हे जे HRDच्या पेपरमध्ये ज्या संस्था आहेत त्या पाहाव्या लागतात. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 1 व 2 जूनच्या चालू घडामोडी पाहिल्या.